गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टँड खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्ण वगैरे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। राजकीय वर्तुळातून एक खळबळजनक बातमी समोर येते। शिवसेना शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांना पुन्हा एकदा धमकीचं पत्र मिळालं असून या पत्रातून त्यांच्या धाकट्या मुलाच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। गायकवाड यांच्या मुलाची हत्या करण्यासाठी सुपारी दिली असून त्या संदर्भात एक मीटिंग पार पडली असल्याचा दावा या पत्रातून करण्यात आलाय। हे पत्र अज्ञात व्यक्तीनं पाठवलं असून या पत्रामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। शिंदे गटातील बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा धाकटा मुलाच्या म्हणजेच मृत्युंजय गायकवाडच्या जीवाला धोका असल्याचं खळबळजनक पत्र समोर आलंय। गायकवाड यांनाच पत्र पाठवून सावध करण्यात आलं आहे। अज्ञात पाठवलेल्या पत्रात लिहिलं आहे की तुमचे जुने सहकारी समाधान मोरे आणि त्यांचा भाचा रितेश खिल्लारे यांच्याकडून मृत्युंजय गायकवाड याला जीवे मारण्याची सुपारी देण्यात आली आहे। या कामासाठी ते सक्रिय झालेत, यासाठी मीटिंग हे पार पडली। तुमच्या कुटुंबाला धोका आहे, सतर्क रहा, असं पत्रातून गायकवाड यांना सावध आणि त्यांच्या धाकट्या मुलाला सावध राहण्याचा इशारा दिलाय। संजय गायकवाड यांना यापूर्वीही 2 वेळा अशा प्रकारची धमकीची पत्रे मिळाली आहेत। त्यामुळे हे तिसरं पत्र मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस यंत्रणेकडे कडक कारवाईची मागणी केली आहे। तसेच या प्रकरणी गायकवाड लगेचच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असल्याची माहिती समोर आली आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।